नमस्कार. तर खूप दिवसांनी आपली भेट होत आहे. त्यामुळे आपलं स्वागत करूया. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी रिव्ह्यू या यूट्यूबला आपले पुनश्च एकदा स्वागत. परंतु या भेटीदरम्यान एम-पी-एस-सीने खूप प्रमाणात राडा केलेला आहे. आता या राडा शब्दाचा अर्थ चुकीचा नाही घेतला म्हणजे बरं. कारण की एम-पी-एस-सी जर का 10 कामं चांगले करत असेल, तर एकच काम वाईट करतं आणि त्या सर्वच्या सर्व 10 चांगल्या कामांवर पाणी फिरतं. असो, महिन्या दीड महिन्यामध्ये एम-पी-एस-सीने भयानक निर्णय घेतलेले आहे. सर्व निर्णय त्यांचे आपल्याला मान्य आहे. परंतु जो एक निर्णय घेतलेला आहे, त्याचा सर्वांना विरोध आहे. असो, सल्ला देण्याचं आपलं काम होतं. त्यामध्ये त्या 2-3 पूर्वपरीक्षा यासाठी भरपूर उमेदवारांनी मला मेसेजेस केले, कमेंट्स केल्या. भरपूर जणांचे मेल आले, की एकच पूर्वपरीक्षेमध्ये जास्त गुणांच्या उमेदवारांची म्हणजे जास्त पट उमेदवारांची निवड करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया का पूर्ण करत नाही? हे एकाच संवर्गाकरता 2 ते 3 प्री कशाला घेत आहे? तर त्या गोष्टीलाही कारण आहे. त्याचे तर 10 ते 20 कारणं बनतील. परंतु मुख्य 2च कारणं आहेत. पण सध्या आपल्या व्हिडिओचा तो उद्देश नाही. कारण की त्या पद्धतीसाठी अजून वेळ आहे. जसे-जसे दिवस पुढे जातील, त्या मुद्द्यावर सुद्धा आपण बोलणार. त्यानंतर ऑप्टिंग आउट रद्द केलं. संमती विकल्प रद्द केलं. कारण की 8,00,000चा गाजावाजा खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि तो व्हायलाच पाहिजे. बरं ते झालं तर झालं. त्या उमेदवारावर काय कारवाई केली की नाही, हे तरी तुम्ही दुनियासमोर दाखवणं गरजेचं आहे, की तो तुम्हाला सापडलाच नाही, हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. असो, परत यावरून वादावाद नको. येऊया मुद्द्याकडे. प्रतीक्षा यादी असणार, प्रतीक्षा यादी नसणार. नेमकं म्हणायचं काय आहे? असो, इथून मागे प्रतीक्षा यादी होती, जी 2023ला रद्द केली, जी 2025ला पुन्हा आणली. 2024ला आहे कदाचित गट क मुख्य परीक्षेसाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्यांचं जाऊ द्या. गट क जो लिपिक टंकलेखक संवर्ग आहे, त्याची प्रतीक्षा यादी तुम्ही परत आणली, याविषयी तुमचं कौतुक. आभार का नाही? कारण की तुम्ही भरती प्रक्रिया करत आहात. परंतु जी शासन मागणी करत आहे, जितके पदं भरायची आहे, तितकी तुम्ही पदं भरूनच देत नव्हतात. त्यामुळे आभार नाही, फक्त कौतुक. कारण ते कसं झालं, पेट्रोलचे भाव ₹50 होते. तुम्ही ते 110 पर्यंत नेले आणि एक परत 100 पर्यंत आणले. त्यामुळे हे आभाराच्या कॅटेगरीमध्ये नाही आहेत, हे कौतुकाच्याच कॅटेगरीमध्ये येतं. असो, ज्याला त्याला समजलं असेल. चला प्रतीक्षा यादी आणली, खूप भारी काम केलं. त्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे, संमती विकल्प हा पर्याय रद्द करण्याबाबत, तसेच लिपिक टंकलेखक या प्रतीक्षा यादी ठेवण्याबाबतचा आयोगाने निर्णय घेतलेला आहे. आणि जी काही सदर योजना आहे, ती गट क मुख्य परीक्षा 2025 पासून लागू होईल. म्हणजे इथून पुढे सर्व. इथून मागे जे काही झालं, ते आयोगाने सोडलं आणि आपणही सोडलं तर आता बरंच होणार आहे. असो, आयोगाचं कौतुक करून झालेलं आहे. त्यामध्ये 13 मेला एक प्रसिद्ध पत्रक तुम्ही बघितलेलं असेल आणि काल माझा टेलिग्राम चॅनलचा मेसेज सुद्धा तुम्ही बघितलेला असेल. काल त्या मेसेजच्या अगोदर मी आणखीन एक मेसेज केलेला होता, की काही पी-एस-आय उमेदवार मला गट क मुख्य परीक्षेसाठी दिसले. आता त्यांच्यासाठी तो एक युनिफॉर्म होता, त्यामुळे ते ओळखून आले. परंतु काही एस-टी-आय सुद्धा असू शकतात, काही ए-एस-ओ सुद्धा असू शकतात. बरं आता हे एस-14, एस-16 घेणारे उमेदवार आहे, हे गट क मुख्यसाठी का बरं आले? याचं उत्तर मला तुम्ही द्या. मी कालही तुम्हाला विचारलेलं होतं, पण आपल्याकडे ती सुविधा नसल्याकारणाने तुम्ही आता कमेंट बॉक्स रिकामा आहे, त्यामध्ये देऊ शकता. बरं ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे. बरं त्या मुद्द्यावर यायचं का? कारण 13 मे 2026 रोजी एक प्रसिद्ध पत्रक जारी झालेलं आहे. त्यामधील मुद्दा क्रमांक 2. एकच संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी कार्यरत राहील. बहुसंवर्गीय पदांच्या भरतीसाठी प्रतीक्षा यादी राहणार नाही. बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवार ज्या पदावर अगोदरच नियुक्त झाला असेल, अशा पदाचा अथवा निम्न पदाचा संबंधित उमेदवाराने जरी पसंतीक्रम दिल्यास, त्याचा त्या पदाकरता अथवा निम्न पदाकरता शिफारसीसाठी विचारात केला जाणार नाही. हा मुद्दा काही जणांना समजलेला आहे आणि काही जणांना समजलेला नाही. 90% उमेदवारांना हा मुद्दा समजलेला नाही. तर लक्षात घ्या, हा जो मुद्दा आहे, तो त्याच जाहिरातीपुरता आहे. साधं आणि सिंपल उदाहरण, काल तुमची गट क मुख्य परीक्षा 2025 पार पडलेली आहे. त्यामध्ये बहुसंवर्गाची ती एक्झाम आहे. आता बहुसंवर्गीय म्हणजे काय? एक्साईज एक संवर्ग झाला, त्याच्यानंतर क्लर्क एक संवर्ग झाला, टॅक्स असिस्टंट एक संवर्ग झाला. अजून कोणत्या जागा होत्या? इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची जागा होती. तो एक संवर्ग झाला आणि टेक्निकल असिस्टंट हा एक संवर्ग झाला. तर यांचं म्हणणं काय आहे नीट समजून घ्या. जर त्याच जाहिरातीमध्ये एखादा उमेदवार आता सर्वात उच्च पद कोणतं आहे म्हणजे आपल्या सॅलरीनुसार जर का बघायचं झालं तर इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरचं पद उच्च मानूया कारण की 35,500 ची काहीतरी बेसिक आहे त्याचं स्टार्टिंग. त्यानंतर एक्साईज 32,500 त्यानंतर टेक्निकल असिस्टंट, त्यानंतर टॅक्स असिस्टंट एंड क्लर्क. मग एखादा उमेदवार जर का इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर झाला असेल, तर त्याने बाकीचे खाली वळूनच बघायचं नाही. खाली नेमकं काय चाललंय? काही गरज नाही. आपण उच्च पदावर गेलेलो आहोत. आपण आता इमारतीवरूनच बघायचं, की खाली नेमकं काय चाललंय? काय गोंधळ आहे तो? हे का करण्यात आलं? कारण की झाला होता 8,00,000चा गाजावाजा. आता जो उमेदवार असा समजू एखादा ए नावाचा उमेदवार आहे. तो उमेदवार इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर झालेला आहे. परंतु त्याच्यामध्ये इगो म्हणा, एरोगन्स म्हणा, गर्विष्ठपणा त्यालाच म्हणतात कदाचित. हे असे उमेदवार जे असतात ना, त्या उमेदवारांचं कौतुक थोड्या चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण की ते त्यासाठी पात्र असतात. एखादा उमेदवार जर का इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर होऊन, जर का तो क्लर्कची जागा सोडण्यासाठी ₹8,00,000 ची मागणी करत असेल,
10,00,000 ची मागणी करत असेल, तर अशा उमेदवाराला माझ्या मते आयोगाने स्वतःच्या बिल्डिंगवर न्यावं, त्याला चहा-पाणी विचारावा, चहा-पाणी द्यावा आणि त्याचं भरभरून कौतुक करावं. नसेल जमत, तर आयोगाने आम्हाला ते अधिकार द्यावेत. आयोगाने डायरेक्ट म्हणावं, "तुम्हाला फुल सूट आहे." मग आम्ही त्यांचा पाहुणचार करू शकतो. असो, त्यांनी अभ्यास केलेला आहे. अरे, पण तुमच्यासारखा दुसरा सुद्धा अभ्यास करणारा आहेच. तो काय जास्तीत जास्त त्याचे 4 ते 4.5 ते 5 क्वेशन रॉंग झाले. ते पण त्यांनी सिली मिस्टेकने केले. नाहीतर तो काय तुमच्यापेक्षा कमी हुशार नाही. तो जर का त्याचा दिवस असेल तो, लक असेल, तर तो तुमच्याही पेक्षा वरचढ आहे. कदाचित त्या दिवशी तुमचा दिवस होता. त्याच्यामुळे तुम्ही बसले. तुमचे जे 4 चुकणार होते, ज्या बिचाऱ्याचे चुकले, ते तुमचे कदाचित बरोबर आले. त्याच्यामुळे तुम्ही 8 ने उच्चांकी मारली, 10 ने उच्चांकी मारली आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते भेटलं. पण आता सोडणंही गरजेचं आहे ना, की 2-2 पोस्ट घेऊन कुठे 8 तास इकडे, 8 तास तिकडे अशा पद्धतीने ड्युटी करणार आहात का आपण? तर त्याचं उत्तर येतं नाही. हो, मग हे असे महाभाग होते. मग त्यांचा बंदोबस्त करण्याचं आयोगाने ठरवलं. जर भाऊ तू इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरला जर का एक जागा असेल आणि ती तू कमवलेली आहे, मिळवलेली आहे. खाली बघायचंच नाही, की नेमकं काय चाललंय. नाहीतर एक काम कर, तुला जर का खाली बघायचं असेल तर टाक क्लर्क 1 नंबरला प्रेफरन्समध्ये. जर का तू क्लर्क 1 नंबरला टाकला, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर का काय चाललंय, टेक्निकल असिस्टंट का काय चाललंय, तुला त्याच्याशी घेणं-देणं नाही. म्हणजे ही भरती प्रक्रिया असं समजा, की सेम पोलीस भरतीच्या जशा जाहिराती येतात तशी. ओपनच्या जागा भरायच्या, त्यानंतर कॅटेगरीच्या जागा भरायच्या, कॅटेगरीनंतर काय बाकीचे जे सब कॅटेगरी असतील त्यांच्या जागा भरायच्या, बस अशा पद्धतीने. म्हणजे जे तुम्ही बघता ना, हां, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरचा संवर्ग असा आहे, टेक्निकल असिस्टंटचा असा आहे. मग आता ए नावाचा उमेदवार आहे, त्याची निवड इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरला झाली म्हणल्यावर तो टॅक्स असिस्टंटलाही सॉरी टेक्निकल असिस्टंटलाही सिलेक्ट झालेला आहे. टॅक्स असिस्टंटलाही त्याचं त्या यादीमध्ये नाव आहे. त्याच्यानंतर क्लर्कच्या यादीमध्ये नाव आहे. पण आयोगाने काय ठरवलं, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरला नाव आलं. ठीक आहे, त्याची शिफारस आम्ही केली शासनाकडे. आता तो म्हणतोय, की माझं नाव टेक्निकल असिस्टंटच्या शिफारस यादीत पाहिजे. पण आयोग म्हणतोय, "जमणार नाही भाऊ. भाऊ तुझं नाव गायब. तू मग कोर्टात जाय, हायकोर्टात जाय, सुप्रीम कोर्टात जाय, इंटरनॅशनल कोर्टात जाय. जमणार नाही. खालच्या पदावर तुझा विचार नाही. नाहीतर मग एक काम कर, खालून वर जाय. तुला जे काही लागत असेल, त्यानुसार तू प्रेफरन्स दे." अशा पद्धतीने. म्हणजे संपूर्ण जाहिरातच त्यांनी म्हणजे संपूर्ण संवर्गच त्यांनी एक संवर्ग करून टाकले. हे नंतर तुम्हाला समजेल कारण की 2025 च्या नंतर हा बदल आहे. आणखीन एका पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगू शकतो. 2024 ची जर का तुम्ही जाहिरात बघितली, निकाल बघितले, तर एखादा उमेदवार जर टेक्निकल असिस्टंटला सिलेक्ट असेल, एखादा उमेदवार जर का टॅक्स असिस्टंटला आहे, तर तोच उमेदवार शिफारसीसाठी कुठे आलेला आहे? क्लर्कच्या यादीमध्ये आलेला आहे. आता भाऊ इतका शहाणा आहे, की भाऊ आपली पद क्लर्कचं आता टॅक्स असिस्टंट स्वीकारलेलं आहे. क्लर्कचं पद सोडायलाच तयार नाही. आयोग म्हणतंय, "ठीक आहे, नको सोडू बाळा. पण जशी शिफारस यादी आमच्याकडे येईल, आम्ही शिफारस यादी तयार करू. आम्ही बघणार, की तुझं नाव टॅक्स असिस्टंटच्या शिफारस यादीमध्ये आम्ही ठेवलेलं आहे. मग भाऊ तुझं नाव अचानक ते क्लर्कच्या यादीमधून गायब करणार." असा तो सिस्टम आहे, असा तो फॉर्म्युला आहे आणि असा तो मुद्दा क्रमांक 2 आहे. मग मागच्या भरतीमध्ये तुमची निवड अशा ठिकाणी झाली होती. मग ह्या भरतीवर त्याचा परिणाम असं काही नाही. तो प्रत्येकाचा हक्क आहे. भले मागच्या परीक्षेमध्ये तुम्ही मुंबईला निवड झालेली आहे. परंतु तुम्ही ह्या परीक्षेमध्ये चांगले उत्तम गुण मिळवले आणि तुम्हाला वाटतं की आता मुंबईमधून बाहेर पडायचं आहे, मला नाशिकला यायचं आहे आणि माझा नाशिकला नंबर लागत आहे, तर येऊ शकता. फक्त काय होईल, तुमच्या माझ्या मते सेवाज्येष्ठतेवर परिणाम होईल. जर का कदाचित हा निर्णय लवकरात लवकर घेत असाल तर. म्हणजे मागची भरती आणि त्याच्यानंतर लगेच ही भरती. बाकी 2023, 22, 21 ची जर का भरती प्रक्रिया असेल, तर त्यामध्ये सेवाज्येष्ठता मिळू शकते. असा तो नंतरचा भाग आहे. हा मुद्दा असा आहे, की ह्याच भरती प्रक्रियेमध्ये 2025 ची जी घटकाची मुख्य परीक्षा आहे, एकदा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची शिफारस आम्ही तुमच्याकडे शासनाकडे केली, की मग बाकी तुमच्या सर्व पदांवरचा दावा संपला. साधा सोपा अर्थ. हाच मेसेज माझा कालचा होता. मग मी तेच म्हणतोय, जे काल उमेदवार पी-एस-आय सिलेक्ट आहे, ते उमेदवार का आले होते बरं? एक तर ते पी-एस-आयला कटाळलेले आहेत. म्हणजे ते एक्साईज पी-एस-आयला कटाळलेले असतीलच. त्यांना इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर व्हायचं होतं का? कदाचित व्हायचं असेल हां, काहींला व्हायचं असेल. आता पी-एस-आय झालेला माणूस टॅक्स असिस्टंट कसा काय घेईल? घेईल का? वाटतंय का तुम्हाला? माझ्या मते घेऊ शकतो. कदाचित घेईलच. हां, पण पी-एस-आय झालेला माणूस क्लर्कला माझ्या मते थोडं डाऊट आहे. नाही घेऊ शकत ना. काही वेगळं तर कारण नाही? नसेल बरं का बाळा. असो. काही ट्राय करायला आले होते का बघू आपण जर का आता गट ब ची मुख्य परीक्षा येणार आहे. मग जर का गट ब, गट क देऊन बघूया. म्हणजे एखादी थोडी प्रॅक्टिस येईल, एक्सपिरियन्स येईल. त्याच्यामुळे काही जण आलेले असतील. विविध कारणे असू शकतात. कालच्या पेपरला येण्याची. त्यामध्ये पी-एस-आय असू शकतात, एस-टी-आय सिलेक्ट असू शकतात, ए-एस-ओवाले असू शकतात. एस-आरवाले कदाचित नसतील कदाचित. तर वाईट वाटून घेऊ नका. फक्त वेळ आली तर पद सोडा. असो. तुम्हाला मुद्दा क्रमांक 2 समजला असेल. ऑप्टिंग आउट रद्द आहे. संमती विकल्प रद्द आहे. आता खरं म्हणजे ह्या व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू काय आहे? कारण की तुमचे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. आता ते प्रश्न तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आयडी आहे त्यावरही पाठवू शकता. नाहीतर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. मी हळू-हळू प्रत्येक प्रश्नाचं तुमचं उत्तर देईल. गट ब चा मुख्य परीक्षेचा निकाल तुम्हाला ह्या हप्त्यामध्ये नाहीतर पुढील हप्त्यामध्ये नक्की बघायला भेटेल. 60 दिवसांमध्ये निकाल लागणार आहे. 17 मेला तुमची एक्झाम झालेली होती. त्यानंतर 17 जुलै या दरम्यान तुम्ही निकालाची वाट बघू शकता. 15-16 जुलैला यायलाच पाहिजे.
असो, तुमच्या प्रश्नांसाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे. प्रश्न असतील तर बिनधास्त विचारा. वायफळ चर्चा करू नका, वाईट बोलू नका आणि ज्या काही हिंट असतील त्या आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटतीलच. हसा, खेळा, आनंदित राहा आणि आई काळजी घ्या. धन्यवाद.